हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. एमसीसीचा रिझल्ट आला. आता पुढे काय? तर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी एक्झॅक्टली काय कट ऑफ गेलेला आहे, पुढच्या राऊंडमध्ये काय कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, याबद्दल हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये यावर्षी सर्वात कमी मार्क्सवरतीही विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलेलं आहे. मग एक्झॅक्टली किती मार्क्सवरती भेटलेलं आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पूर्ण पीडीएफ आहे. कॉलेज वाईज कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कट ऑफ म्हणून टाईप करा आणि त्यानंतर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा तुम्हाला टोल फ्री नंबरवरती कॉल करूनही ही तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे इच कॉलेज वाईज कट ऑफची. युजली टोल फ्री नंबरवरती कॉल करा आणि त्या ठिकाणून तुम्हाला ती पीडीएफ भेटून जाणार आहे. तर आपण जाऊया कॉलेज वाईज कट ऑफ कडे. बघा, कट ऑफ मध्ये काय दिले? कॉलेज नेम, कोर्स, अलॉटेड कॅटेगरी, लास्ट रँक अँड नीट स्कोर. लास्ट रँक म्हणजे सगळ्यात कमी रँक वरती या कॉलेजला एवढ्या मार्क्स वरती विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलंय. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात हायेस्ट कोणतं कॉलेज गेलं बघा? कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल, माधवनगर, मणिपाल, कर्नाटका, स्टेट इंडिया. 543 मार्क्स वरती त्या कॉलेजला ऍडमिशन झालेले, 543. त्यानंतर सिम्बॉयसिस, आपलं जे पुण्याचं कॉलेज आहे, 529 मार्क्स वरती ऍडमिशन झालेलं आहे. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मँगलोरमध्ये 526 मार्क्स वरती ऍडमिशन झालेले. अशाच पद्धतीने हमदर्दला पण 516 मार्क्स वाल्या विद्यार्थ्याला न्यू दिल्लीचं हमदर्द मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे. तर याच पद्धतीने आता हे झाले हायेस्ट रँक. आता जाऊया आपण लोवेस्ट रँक कडे. लोवेस्ट रँक कडे जर जायचं जर झालं तर कॉलेज नंबर 57 टू कॉलेज नंबर 63. 177 मार्क्स वाल्या विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही डीम मध्ये जर तुमचं बजेट जर असेल तर तुम्ही नक्की डीम्ड कॉलेजही चूज करू शकता. 177 मार्क्स वरती 25 लाख रुपये पर इयर जर बजेट असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे ऍडमिशन इझिली भेटतंय, पण बजेट आपल्या बजेटमध्ये बसत नाहीये. हा प्रॉब्लेम सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा आहे. 177 मार्क्स वाल्याला एमबीबीएस कॉलेज भेटलंय, श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कांचीपुरम. हे चेन्नई मधलं कॉलेज आहे आणि यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे. ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हीही यावर्षी जर डीम्ड कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्र सोडून जसे साऊथ इंडियामध्ये सर्वात जास्त मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्या फीज ड्रॉप होण्याची शक्यता आहे. बिकॉज यावर्षी जेवढ्याही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या कॉलेजच्या फीज या 26, 27, 28 लाख रुपये पर इयर आहेत. ह्या मार्क्समुळे जर विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन भेटतंय 177 ला, यानंतरच्या राऊंडमध्ये काय असेल? यानंतरच्या राऊंडमध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहे का कॉलेजला? नाही घेणार. सो त्यामुळे या कॉलेजेसच्या फीज कमी होण्याची 100% शक्यता आहे. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, जर तुम्ही जर या कॉलेजमध्येही जर बघत असाल, पुढच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला फीज कमी होण्याचं नोटिफिकेशन 100% भेटेल, पण ते ऑफिशियली नाही राहणार. कॉलेज कॉम्प्रोमाइज करून देत असतात ते असं ऑफिशियली अनाऊन्स होत नाही. सो जर तुम्ही जर डीम्ड कॉलेजसाठी जर बघत असाल आणि थोडंसं कमी बजेट असेल, एक 22-23 लाख रुपये पर इयर, तर तुम्ही नक्की डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार करू शकता. आणि हे जे 25 लाख रुपये पर इयर आहे, समजा फॉर एक्झाम्पल यांचं थर्ड राऊंड मध्ये फीज कमी होण्याची शक्यता आहे. कट ऑफ तर ऑलरेडी कमीच आहे, बेसलाईन कट ऑफ आहे, पण फीज कमी होण्याची शक्यता राहील. बिकॉज जर त्यांच्या सीट जर नाही फुल जर झाल्या तर फीज 100% कमी होऊ शकते. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, जर तुम्हाला जर ही जर पीडीएफ पाहिजे असेल की प्रत्येक कॉलेजचा काय कट ऑफ गेलाय, त्यासाठी टोल फ्री नंबरवरती कॉल करा किंवा टोल फ्री नंबरला कॉल केल्यानंतर आमची टीम लगेच तुम्हाला ही पीडीएफ त्या ठिकाणी शेअर करणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.